तर मुक्ता बर्वे तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही साडी नेसत नाही. म्हणजे साडी नेसणं तर सोडा, तुम्ही साधी साडी वाळत पण घालत नाही. असं का? ते तुम्हाला साडी नेसण्याचा कंटाळा येतो? नाही, मी साडी नेसत नाही त्यामुळे नेसताच येत ती नाही खराब होत नाही, मग ती धुवायला लागत नाही, मग वाळत टाकत नाही. पण साडीमध्ये एक बाई फार छान दिसते. तुम्ही कुठली छान एक बाई? दिसाल. अच्छा, मी हा, तुम्ही छान दिसाल. कधी बघितलं तुम्ही मला? स्वप्नामध्ये बघितले तुम्ही साडी नेसून आलात. मी तुम्हाला पाहिलं. साडी एकदा ही नेसली. मग तुम्ही म्हटलं तुम्ही बघितलं नाही. नेसते ना, स्वप्नात नेसते. ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला नसायला आवडत साडी नेस, तिला काय एवढी जबरदस्ती करताय वकील साहेब, मला कळत नाही. तिला नसायला आवडत साडी नेसणार. आता म्हणजे मॉडर्न युग आहे, साडीमध्ये होते नाही होत आहे, पण लोकांना ट्रेन पडायला लागते, काय पडायला लागते. त्या बाईकडे नसायला, एवढी मोठी अभिनेत्री बाई आहे, धावपळ करत इकडे तिकडे शूटिंग करते. मग ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त मला सांगा, ते जे साड्या म्हणजे तुमच्या घरी असं आहे की नाही, आणि तुम्ही नेसत नाही, मग ते करता काय त्या साड्याचं? कपाटात कपाटात. मी काय म्हणतो, मला जर दिलेत ना तर मी तुम्हाला काहीतरी भांडी देऊ शकतो माझ्याकडे. म्हणजे हा माझा मेन बिझनेस आहे मॅडम. सिटी फ्री आहे, सिटी फ्री आहे. 4-5 साड्या मी माझ्याकडे आहे. म्हणजे चांगला बिझनेस आहे माझा. चांगला बिझनेस आहे डिकरा. एक मिनिट थांबा. माझ्याकडे पण ही जुनी साडी आहे, याच्या बदल्यात काय देतो तू? अरे वा, तुमच्याकडे आहे का 2 साड्या? याच्या बदल्यात तुम्ही हे घ्या. काय देतो? आपल्या हे तवा घ्या, तवा फ्राईंग घ्या. मस्त आहे ते साड्या. मला कशाला जवा? ती हिरोईन आहे म्हणून तिला कुकर, आणि मला जवा मला नको. मला पण त्याच्याकडे महागाच्या साड्या असतील ना, एवढ्यात परवडत नाही मॅडम, म्हणून सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे, देतो जवा. हा, 2 साड्यात परवडत नाही ना. अरे सर, मला काय विचारायचंय, याचा आता 22 वर्ष होऊ शकतो का? 22 वर्ष म्हणजे मी जर भांडी दिली तर मला कपडे देऊ शकता का तुम्ही? देऊ शकतो. माझ्याकडे हा चंबू आहे, चंबू आहे. याच्या बदल्यात काय देणार? चंबूच्या बदल्यात तुम्हाला मी एक टावेल चालेल का? टावेल आहे माझ्याकडे. चंबूच्या बदल्यात टावेल देणार तुम्ही? मग चंबूच्या बदल्यात तुला काय तमाशाचा तंबू पाहिजे का? माझ्याकडे शालू चालेल का? चालेल ना, आपल्याला काय. हा, शालू मालू सगळं चालू शकते आपल्याला. चालू शकते. तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुमचं प्राण्यांवर फार प्रेम आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणालात की माणसांच्या पोटी माणसांऐवजी कुत्र्या मांजरांनी जन्म घेतला असता तर फार बरं झालं असतं. हे खरं आहे का? काय वाटतं तुम्हाला प्राण्यांविषयी? खूप आवडतात प्राणी. माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणूस प्राणीच आहे ना. पण माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणसातले काही प्राणी आवडतात मला. मग प्राण्यांमधले कुठले प्राणी आवडतात? मांजर आवडतं. का? कुत्रा. काय बोलत नाहीत ना आपल्याला, असं खूप आरोप नाही करत ना. ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला आवडत असतील प्राणी. तुम्हाला खरंच प्राणी आवडतात का? खूप आवडतात. तुमची माझी इतकी जमलतं मला सांगतो, म्हणजे खूपच जमलतं. माझा बाप मला गाढव म्हणतो, बायको मला बैल म्हणते, माझं पोरग मला माकड म्हणते, अरे आई मला ताटाखालचं मांजर म्हणते. तुमची माझी खूप जमल. एक काम करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला ठेवून घ्या तुमच्याकडे. म्हणजे एकट्टे सगळे प्राणी एकत्र भेटतील तुम्हाला, आहे ना. अख्खा राणीचा बाग आहे, अख्खा राणीचा बाग आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, माझ्या पक्ष्यांची पण खूप आवड आहे. मला इतके विविध पक्षी आवडतात मला. तुम्हाला सांगतो, आता मी काल यांच्या बर्थडेला पक्षी दिला मी. कसा होता तो? अरे एकदम टेस्टी. जरा मीठ कमी होतं म्हणून. अरे गाणारा पक्षी होता तो, गाणारा. अरे तू तर बोलला खाणारा पक्षी होता. अरे खाणारा नाही, गाणारा. असं काय पक्षी खाल्लंय यार. आता काय झालंय?
मुक्ता बर्वे मॅडम आलेल्या आहेत, त्यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध पण झालेले आहेत आणि त्यांनी छान उत्तरं दिली आहेत. गुड गर्ल, गुड गर्ल. तरी पण काय आमच्या कोर्टाचा रूल आहे की वी हॅव टू पनिश यू, यू नो मुक्ता. सो आम्ही असं ऐकलंय की तू ते लावणीच्या अदाकारा आहेत ना, त्या मस्त करते एकदम लावणीच्या. तर आमची ही डिग्री आणि तू डिग्री, दोघी डिग्री मिळून करा बघू. चला चला, कम ऑन, स्टार्ट. विक्रम सर, इंदिरा हे नाटक तुम्ही करत होतात, तर याच्यामध्ये काय चॅलेंज होतं? खरं सांगायचं झालं तर त्यांचा चेहरा तसं जवळपास आहे, त्याच्यामुळे खूप मेहनत वगैरे असलं काही नाही. बाईंचं जर फेशियल स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की म्हणजे केस वगैरे ते विग वगैरे बनतो, पण फेसमध्ये त्यांच्या आयब्रोज ज्या आहेत या खूप महत्त्वाचं कॅरेक्टर देतात. शेवटपर्यंत बाईंच्या आयब्रोज साध्या हलक्याही झाल्या नाहीत किंवा पांढऱ्याही झाल्या नाहीत. अतिशय धनुष्याकृती कोरीव अशा आयब्रोज होत्या आणि 2 आयब्रोजमध्ये अंतर जास्ती होतं, त्याच्यामुळे त्यांचं नाक कायम ॲग्रेसिव्ह वाटायचं, फेस ॲग्रेसिव्ह वाटायचं. या नाटकाचं वैशिष्ट्य हे आहे की याचं कास्टिंग याचं बॅकबोन आहे. म्हणजे मतकरी साहेबांना याचे संपूर्ण मार्ग खरं तर जातात, त्यांनी कास्ट केली आहे ज्या पद्धतीने टीम. पण मेकअप म्हटलं की वेगवेगळे प्रयोग आले, तर तसा कुठला एक चॅलेंजिंग मेकअप आठवतं? सरदार पटेल घ्या, परेश रावलला भारतात पहिल्यांदा प्रोस्थेटिक्समध्ये नाक लावलं गेलं हो त्या फिल्मला. श्यामबाबूंची सुभाषचंद्र बोस घ्या, भाग मिल्खा भाग बघा तुम्ही त्या, तर ते सोपं असं काहीच नाही. त्यातल्या त्यात मला सोपं हे काम गेलं कारण कास्टिंग, ते कास्टिंग इंदिरा गांधींसारखं आहे अॅनाटॉमी म्हणून. तर मंडळी, आता मी या मंचावरती त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांच्या लेखणीतून इंदिरा हे नाटक साकारलेलं आहे आणि अर्थातच त्याचं दिग्दर्शन सुद्धा ज्यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्यासाठी. सर, मनापासून आमच्या या चला हवा येऊ द्या नावाच्या थुकरटवाडीत आपलं स्वागत आहे. तर आज इंदिरा या नाटकाच्या निमित्तानं तुमचं इथे आगमन झालेलं आहे. दिग्दर्शकांच्या आणि लेखकाच्या नजरेतून मला जाणून घ्यायचं की काय आहे हे नाटक? हे नाटक म्हणजे एक मोठं साहसच आहे. विशेष म्हणजे ते एका थोर राजकारणी स्त्रीविषयी आहे, तरी ते राजकारणाविषयी नसून त्या स्त्रीविषयी आहे. म्हणजे त्याला राजकीय पार्श्वभूमी जरी असेल तरी ते कुठल्याही पक्षाचं नाटक नाही, ते कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही राजकीय घटनेची भलावणाही करत नाही किंवा त्याला विरोधही करत नाही. इतिहासात जसं घडलं तसं, म्हणजे जे प्रकाशित साहित्य आहे इंदिरा या व्यक्तीविषयी, त्याच्यातून जे प्रसंग मिळाले याचा वेध नाटककारांनी घ्यायलाच हवा असं मला वाटलं आणि म्हणून मी हे नाटक लिहायचं ठरवलं. इंदिरा या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा त्यांची मनस्थिती काय होती, कुठल्या मनस्थितीतून त्या काही दिवस जात होत्या. अगदीच वेळ येईपर्यंत आपण आणीबाणी जाहीर करायची नाही असं त्यांना वाटत होतं, राजीवलाही वाटत होतं.
संजयला मात्र असं वाटत होतं की एक संधी आहे की ज्यामुळे आपण नवा देश उभारू शकतो. ह्या सगळ्यातून जे नाट्य येतं ते एका दृश्यात त्यातल्या दाखवलेलं आहे.